नमस्कार श्रोते हो. दीपक रगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, आज तुम्ही ऐकणार आहात सन 2016च्या प्रसाद या दिवाळी अंकात प्रकाशित झालेली मोहना प्रभुदेसाई जोगळेकर यांची कथा वचन. पण तत्पूर्वी तुम्ही जर आत्ता चॅनलवर पहिल्यांदा आला असाल किंवा अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. ऐकूयात मोहना प्रभुदेसाई जोगळेकर लिखित वचन. अभिनंदनाच्या वर्षावात वेदांगी न्हावून निघत होती. प्रत्येकाच्या नजरेत कौतुक तर होतंच, पण त्याहीपेक्षा आश्चर्य जास्त होतं. का वेदांगीलाच ते तसं वाटत होतं? कदाचित जे घडलं ते घडलं नसतं तर हे यश ती मिळवू शकली नसती याबाबत वेदांगीच्या मनात तिळमात्रही शंका नव्हती. आईला किती आनंद होईल ना बाबा? तिचा स्वर आनंदानं भिजला होता. हो, तुझ्या आई इतका आनंद मला सुद्धा झालाय वेदू. बाबांच्या प्रेमळ स्वरानं वेदांगी हेलावली. नाही, तसं नाही बाबा. परीक्षेला बसायचं नाही या माझ्या हट्टापुढे तुम्ही नमलात, पण आई मात्र ठाम राहिली म्हणून मी म्हटलं तसं. हे बघ, ममताचं म्हणणं तिच्या दृष्टीनं रास्त होतं, पण मला तुझ्यावर दबाव येऊ द्यायचा नव्हता. त्या वेळेला प्रत्येकाचंच बरोबर होतं. वेदांगीनं मान डोलवली. गेल्या 8 महिन्यातल्या उतार चढावांचा लंबक दोघांच्याही मनात वर खाली होत राहिला. दोघांनाही प्रसंग आठवत राहिले. काही ममतानं उभ्या केलेल्या आठवणी, काही अनुभवलेले शब्द, प्रसंग, सगळंच. टेबलावर आडव्या पडलेल्या ममताला डॉक्टर पुन्हा पुन्हा स्तनाच्या एका भागावर जोर देत होत्या ते जाणवत होतं. ती अस्वस्थ झाली. तुम्हाला जाणवतंय का? तिचा हात त्यांना जिथे गाठ वाटत होती त्या भागावर त्यांनी ठेवला. तिला नाही म्हणावंसं वाटत होतं, पण लागत होती गाठ. का डॉक्टरांनी म्हटल्यामुळे वाटत होतं? हो, जाणवतंय. कसाबसा तिच्या तोंडातनं शब्द बाहेर फुटला. डॉक्टर पुढे काही बोलल्या नाहीत. पुन्हा पुन्हा खात्री मात्र करत राहिल्या. त्यांचा हात थांबला तशी ती उठून बसली. मेमोग्रॅम करून घ्या, डायग्नॉस्टिक. बरं, पण मागेही एकदा असं झालं होतं, निष्पन्न काही झालं नाही. डॉक्टर हसल्या. निष्पन्न काही झालं नाही हे चांगलंच नाही का? पण शंका आली की निरसन झालेलं बरं. ती गप्प झाली. आणखी काही न बोलता तिने डॉक्टरांनी दिलेला कागद घेतला. आता हा डायग्नॉस्टिक मेमोग्राम होईपर्यंत चैन पडणार नाही. शंका आली म्हणून करा असं म्हणायला काय जाते? उगाच किती पैसा घालायचा? मनातल्या विचारानं तिची तीच दचकली. म्हणजे इतके पैसे घालायचे, मग त्यातून काहीतरी निघायला हवं असा याचा अर्थ होतो. तिने विचार झटकून टाकल्यासारखी मान हलवली. पण आता तो डायग्नॉस्टिक मेमोग्राम होईपर्यंत कुठेही लक्ष लागणार नाही हे तिचं तिला जाणवलं. संध्याकाळी प्रसाद घरी आल्यावर तिने त्याला सांगितलं. त्याच्या स्वभावाप्रमाणे त्याने काही प्रतिक्रिया व्यक्तच केली नाही. प्रसाद, मला भीती वाटायला लागली आहे. खरंच कॅन्सर असेल तर? असलं तर काय करणार आहे? जे आहे ते आहे. कमाल करतोयस तू. निदान माझ्या समाधानासाठी तरी म्हण ना, नसेल असं काही. प्रसाद हसला. ठीक आहे, नसेल तसं. झालं समाधान. आणि मागे पण झालंय ना असं. डेन्स टिश्यूमुळे शंका येते डॉक्टरांना. वेळीच तपासलेलं बरं एवढाच अर्थ त्याचा. त्यांनी विषय संपवला, पण तिला झोप नाही आली. वेदांगीशी बोलावं? नकोच. तिचं 10वीचं वर्ष. कशाला आतापासून तिच्या मनावरचा ताण वाढवायचा? आणि खरंच कॅन्सर असेल तर? देवारे, एवढं वर्ष जाऊ दे. वेदांगीची महत्त्वाची परीक्षा होऊन जाऊ दे, मग माझं जे काय व्हायचं आहे ते हो. तिच्या भवितव्यात माझ्या दुखण्याचा अडथळा नको. त्याच विचाराने शेणवटा आला तसं तिने जे होईल ते होईल असं मनाशी म्हणत बरीच कामं काढली. घर आवरायलाच घेतलं तिनं. मनातल्या विचारांच्या हेलकाव्याबरोबर कामांचा वेग वर खाली होत होता.
6 महिन्याची कामं एका दिवसात केल्यासारखं वाटायला लागलं ममताला. थकलीच ती आणि गाढ झोपलीही. 2 दिवसांनी डायग्नॉस्टिक मेमोग्रामचं काम झालं. प्रसाद आला तर बरं होईल असं वाटत होतं, पण स्वतःहून तिने त्याला विचारलं नाही. तोही कामाच्या व्यापात विसरून गेला असेल याची तिला खात्रीच होती. वेदांगीला तिने सांगितलंच नव्हतं. मन सैरभैर झालं होतं. गाडी न घेता रिक्षानं जाऊन रिक्षानं परत आली ती. इतर वेळेसारखं वाटेतली कामं उरकू हा विचारसुद्धा तिच्या मनात डोकावला नाही. आता या मेमोग्राममधनं काय निष्पन्न होतंय ते समजलं की मोठं ओझं उतरेल मनावरचं. तिच्या वागण्यातला बदल वेदांगीच्या लक्षात आला होता का? आला असावा. काल म्हणाली सुद्धा ती, आई एकदम सुधारलीसच तू. सुधारले? तिने आश्चर्यानं विचारलं. अख्खा दिवस अभ्यासाचा धोशा नाही लावलास, प्रश्नावली आली नाही समोर. असं म्हणून ती हसली. प्रश्नावली? हां, कुठे निघालीस, कधी येणार, काय काम आहे, आता हा कोण नवीन मित्र, इतका उशीर का होणार आहे, अभ्यासाचं काय? वेदांगीच्या हसण्यात तिने सूर मिसळला तरी तिचा जीव गलबलला. तिच्या चेहऱ्याकडे लक्ष गेल्यावर वेदांगी हसली. अगं वैतागले तरी अशी काळजी करतेस ते आवडतं म्हणूनच जाणवलं ना मला. दे ग आई तू त्रास. जितका द्यायचा तितका त्रास तू दे हक्काने. त्यांच्या चेष्टामस्करीत नुकताच घरी आलेला प्रसादही सामील झाला आणि वेदांगी विषय विसरून गेली. पण खरंच असा त्रास द्यायला मी राहिलेच नाही तर कसं होईल वेदांगीचं? कोण घेईल काळजी? ममतानं काळीज कुरतडून टाकणाऱ्या विचारांना थाराच दिला नाही. तिला खात्री होती पुन्हा डेन्स टिश्यूच असणार. उद्यापर्यंत धीर धरण्याशिवाय पर्याय नव्हता. रिपोर्ट घेऊन डॉक्टरांकडनं आलेली ममता सैरभैर होती, सुन्न. 6 महिने जास्तीत जास्त, हे असं ठरवून मरायचं? का म्हणतात मग जन्म मरणाची वेळ हातात नसते? आणि ही बाई डॉक्टर कशाला झाली कुणाला वाचवता येत नसेल तर? वा म्हणे देव करो आणि एवढे दिवस तरी जाओ. दरवेळी डॉक्टरांना शंका आली की करत होते ना त्यांचं ते डायग्नोस्टिक मेमोग्राम. उशीर केलात म्हणाल्या डॉक्टर. उशीर केला? ती चपापली. गाठ असल्यासारखं वाटतं म्हणून तपासणीला जायचं, मग दुसऱ्या डॉक्टरकडे रवानगी, पुन्हा डेन्स टिश्यू. नकोच ते. असा विचार करून गेलं वर्ष तिने दुर्लक्षच केलं होतं. स्वतःच्या थाड थोबाडीत मारून घ्याव्याच्या वाटत होत्या ममताला. उपचारांबद्दल डॉक्टर बरंच बोलल्या, पण ते सारं वेदना सहन होण्याबाबत होतं. काय फरक पडणार होता? तिने कानावर आणि मनावरही पडदा सोडून घेतला. त्यामागचा अंधार तिला हवासा वाटत होता. सारं या क्षणाला संपून जावं, त्या अंधाराच्या पोकळीत गुडुप्प व्हावं इतकंच तिच्या मनानं घेतलं होतं. किती काय काय ऐकलं होतं कॅन्सरबद्दल. नको होतं ते तिला तिच्या वाट्याला. इथेच आत्ता ह्या क्षणी पूर्ण विराम मिळू दे. काय करायचं? जीव द्यायचा? नेटानं आला दिवस ढकलायचा का उरलेले दिवस आनंदात घालवायचे? वेदांगी, प्रसाद, आई, बाबा इतकीच माणसं तिला हवी होती. फक्त त्यांचा सहवास हवा. जितके दिवस आहेत तितके दिवस. त्याच मनस्थितीत ती घरी पोचली. घर नेहमीप्रमाणे शांत होतं. प्रसाद कामावर, वेदांगी यायची होती. ती निमूट बसून राहिली. आता आवराआवरीला लागायचं. काय करायचं म्हणजे? 4 दिवस प्रवासाला जाऊन परत येण्यासारखं नव्हतं ना हे. काय घेऊन जायचं तिकडे? एरवी 4 दिवस कुठे एकटीनं जायचं म्हटलं की इथली व्यवस्था लावून ठेवायचं काम ती आधी करायची. आता काय करायची व्यवस्था? कशाला? परत आलं की सारं सुरळीत चाललंय हेच पाहण्यासाठी ना. पण आता परत कुठे यायचं होतं?
डाव्या स्तनावरची ती गाठ पुन्हा पुन्हा चाचपत राहिली. बोटाच्या दाबानं प्रत्येक वेळेला तिला वेगळं वाटत होतं. एकदा वाटत होतं गाठ लागत नाहीये, निदान चुकलंच डॉक्टरांचं. पुन्हा तो डायग्नॉस्टिक मेमोग्राम करायला हवा. तेवढ्यात ती गाठ मोठी व्हायला लागली आहे असंही वाटत होतं. कितीतरी वेळ ती गाठ चिमटीत धरून ती दाबत राहिली. कमी होईल का असं केलं तर? तिच्या खोळेपणाचं तिलाच हसायला यायला लागलं. हसता हसता तिच्या छातीत कळ आली. श्वासही घेता येईना. थोडा वेळ ती जोरजोरात श्वास घेत राहिली. कॅन्सर झालेलं माणूस घरात कसं सांगतो? वेदांगी आणि प्रसाद आले की एकदमच सांगायचं का आधी प्रसादला सांगायचं आणि मग तो सांगेल वेदांगीला? उगाचच ती चित्रपटातले असे प्रसंग आठवायला लागले. तिलाच हसायला आलं. या अशा क्षणी चित्रपटातल्या प्रसंगांची आठवण. ती जोरजोरात हसायला लागली. थांबता येईच ना तिला. असं हसायला काय येतोय प्रत्येक गोष्टीचं? ते हसणं तिलाच केविलवाणं वाटायला लागलं. कधी एकदा प्रसाद आणि वेदांगी येतील असं होऊन गेलं तिला. ती दोघांची वाट पाहत राहिली. तिला वाटत होतं त्या दोघांपैकी कोणीतरी येईल, धीर देईल, ती यातून बरी होईल याची खात्री देईल. ती रडेल, मोकळी होईल आणि प्रवास सुरू होईल ती बरी होण्याचा. तिला तिच्या या विचारांचंही हसू यायला लागलं. हसून हसून ती थकली. काही वेळानं तीच तोंड धुवून ताजी तवानी झाली. रात्रीच्या स्वयंपाकाला लागली. वेदांगी आणि प्रसाद आले तेव्हा कुठल्याही वादळाची खूण नव्हती. नेहमीप्रमाणे प्रत्येकानं आपापल्या सोयीनं जेवून घेतलं आणि प्रसाद सोफ्यावर पाय पसरून बसला. वेदांगी अभ्यासाचं पुस्तक घेऊन तिच्या खोलीत निघणार तेवढ्यात ममतानं तिला थांबवलं. अगं आत्ता नको ना गं, तुला येऊन जाऊन माझ्या अभ्यासाच्या वेळेला सुचतं का गं बोलायचं? वेदांगीनं चिडचिड केली. वेदू पुऱ्या, ती इतक्या जोरात ओरडली की प्रसादनी चमकून बघितलं. आई चिल, सहज स्वरात वेदांगी म्हणाली, पण तिलाही आईच्या ओरडण्याचा धक्का बसला होता. आईची चिडचिड सवयीची होती, पण इतक्या तारस्वरात ओरडलेलं तिने कधीच ऐकलं नव्हतं. ती मुकाट्यानं बसली. टीव्ही बंद कर. दरडावल्यासारखी ती प्रसादच्या अंगावर खेकसली. वेदांगी आणि प्रसादनं एकमेकांकडे टाकलेल्या कटाक्षाकडे तिचं लक्ष नव्हतं. त्यांनी मुकाट्यानं टीव्ही बंद केला आणि ममता धाय मोकलून रडायला लागली. दोघं गोंधळले, एकमेकांकडे पाहायला लागले. अचानक प्रसादच्या लक्षात आलं ती डायग्नॉस्टिक मेमोग्रामला जाणार होती. त्याच्या छातीत धस्स झालं. पुढे होऊन त्यांनी वेदांगीला जवळ घेतलं. कशाचीही काहीही कल्पना नसलेली वेदांगीही तिला चिकटली. हे बघ तू शांत हो बरं आधी. तो तिच्या पाठीवर थोपटत राहिला. वेदांगीनं समंजस मुलीसारखं स्वयंपाकघरात जाऊन पटकन पाणी आणलं. मला सांग, तू एकटी का गेलीस? ती काहीच बोलली नाही. निदान रिपोर्ट घेऊन डॉक्टरांच्याकडे गेली होतीस तेव्हा तरी. प्रसाद चांगलाच दुखावला गेला होता. मला खात्री होती मागच्या वेळेसारखंच असणार. डॉक्टरही तुला बोलवून घे म्हणत होते, पण मीच नकार दिला. बरं, मग आता पुढे काय? त्यांनी शांतपणे विचारलं. काही नाही, म्हणजे आहे, करायचं आहे, पण त्याला काही अर्थ नाही. म्हणजे? अगं कॅन्सर हल्ली लवकर बरा होतो, अगदी सहज. उशीर झालाय. प्रसादला तिच्या बोलण्याचा रोख नक्की कळत नव्हता. हे बघ, तू नीट सांगतेयस का? नाहीतर मी डॉक्टरांना फोन करतो. उशिरा समजलाय. 6 महिने आहेत हातात, कदाचित थोडं मागे पुढे. तिच्या पाठीवर फिरणारा त्याचा हात थबकला. वेदांगी पुतळ्यासारखी बसून राहिली. तिची अवस्था बघून ममताच उठून तिच्या समोर उभी राहिली. वेदांगीने आधी तिला ढकललंच. अगं असं काय करतेयस वेदू?
ममताच्या तोंडून शब्द फुटेना. आई, अगं बाबाला निदान तू डॉक्टरकडे जाणार एवढं तरी माहिती होतं ग. मला तू. अगं वेदू, तुझ्या अभ्यासात नसत्या चिंता नकोत म्हणून नाही सांगितलं ग. तू असं ढकलू नकोस ग वेदू. आता जाणारच आहे मी. वेदांगीनं तिच्या कमरेला विळखा घातला आणि तिघांचे हुंदके एकमेकांचा आधार शोधत राहिले. बराच वेळ हुंदक्याचे आवाज विरले आणि वेदांगी एकदम बाजूला झाली. ममतानं चमकून पाहिलं तोपर्यंत वेदांगी आतल्या खोलीकडे वळलीही. ममता तिच्या मागे धावली. जाऊ देत तिला. प्रसादनं ममताला थांबवलं. दोघं तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे विषण्ण नजरेनं पाहत राहिले. वेदांगीनी खोलीचा दरवाजा बंद केला आणि हुंदक्यांचा आवाज बाहेर जाऊ नये म्हणून उशित तोंड खुपसलं. आईबद्दल प्रचंड राग मनात जमा झाला होता तिच्या. अशी कशी जाणार सोडून? का? कुणी दिला तिला हा हक्क? तिलाही नव्हतं राहायचं इथे आता. आई जिथे जाईल तिथे जायचं होतं. आईचं घट्ट धरलेलं बोट आता सुटणार या विचारानं जत्रेत हरवलेल्या मुलीसारखी तिची अवस्था झाली. जोरजोरात रडावं, किंचाळावं, आईला घट्ट धरावं असं वाटायला लागलं. का नाही गेली वेळेवर डॉक्टरांच्याकडे? का? आता कसं लक्ष केंद्रित करू मी अभ्यासावर? आणि कशासाठी? कुणासाठी? का करायचं सगळं? आईच नसेल इथे तर नकोच आता काही. रडून रडून डोकं दुखायला लागलं तशी ती उठून बसली. नकळत तिने बाजूचा दिवा लावला. 2 वाजून गेले होते. बाहेरच्या खोलीतला दिवाही जळताना दिसत होता. आई बाबा दोघंही झोपलेले नाहीत हे कळत होतं, पण ती पुन्हा बाहेर गेली नाही. त्या दोघांनी यावं, आपल्याला कुशीत घ्यावं असं एकीकडे वाटत होतं, तर कुणी नाही आलं तर बरं असं सुद्धा वाटत होतं. बाजूच्या टेबलावरची वही तिने ओढली, त्यात डोकं खुपसलं. अचानक तिच्या रागाचा पारा चढला. वहीची पानं टराटरा फाडत भिरकवत राहिली इकडे तिकडे. वहीत एकही कागद शिल्लक राहिला नाही. तशी बसल्या बसल्या खोलीत विखुरलेल्या त्या तुकड्यांकडे ती निर्विकारपणे पाहत राहिली. मध्येच कधीतरी थकव्यानं तिचं डोकं टेबलावर विसावलं. डोळे मिटता मिटता उद्या उजाडूच नये अशी मनोमन प्रार्थना करत राहिली ती. सकाळी जाग आली तेव्हा ती गळून गेली होती. डोळे चोळत बाजूचं घड्याळ ओढून तिने बघितलं 9 वाजून गेले होते आणि तरीही घरात इतकी शांतता. आईच्या हाका नाहीत, बाबांची बडबड नाही. का गेले कामावर? ती झटकन उठलीच. दोघेही दिसत नव्हते. तिने खोलीत डोकावलं. म्लान चेहऱ्यानं भिंतीकडे नजर लावून पडलेल्या आईला बघून वेदांगीच्या पोटात कालवलं. आई, तिने हळूवार हाक मारली. डबडबलेल्या डोळ्यांनी ममतानं तिच्याकडे बघितलं. मला माफ कर हं वेदू. माफ? बघ ना ग, मुहूर्त शोधून काढल्यासारखा आजार आलाय हा. तुझं महत्वाचं वर्ष आहे ग हे. आई, अगं नको ना असं बोलूस. वेदू, किती दिवस उरलेत माझे हे माहिती नाही, पण तू अभ्यासावर लक्ष केंद्रित कर. माझं आजारपण तुझ्या परीक्षेच्या आड येता कामा नये. हो ना? मग उठ बरं आधी तू. इतके दिवस बरी होतीस, पण काल कॅन्सरचं समजलं तसं आज झोपून? एका दिवसात नाही जाणार ग तू, कळतंय का तुला? उठ बरं. नेहमीसारखा चहा पिऊ आपण दोघी एकदम. थोडासा बदल होईल त्यात. आज तुझ्याऐवजी मी चहा करणार. घाबरू नकोस ग, तेवढं येतं मला. आणि यापुढे तू करतेस ना ती सगळी कामं मी करणार आहे, समजलं? तू कशालाही हात लावायचा नाही. अरे वा, म्हणजे राणीसारखा आराम करायचा तर मी. वाईटातून चांगलं निघतं ना ते हे असं. आई, आपल्या भावना समजून न घेता आईनं हे बोलावं याचा रागच आला वेदांगीला.
कळल्यासारखं ममतानंही माघार घेतली. अगं गंमत केली वेदू. चला चहापासून सुरुवात होऊ दे. वेदांगीनं उठून बसलेल्या तिच्या आईच्या खांद्याभोवती हात टाकले आणि दोघी खोलीतनं बाहेर पडल्या. बाबा, अगं रजाच टाकली आज त्यांनी. सकाळीच डॉक्टरांच्याकडे गेलेत. आई, मी परीक्षा नाही देणार यावर्षी. चहाचा कप पुढे करत वेदांगी म्हणाली. हातातून पडणारा कप कसा बसा सावरला ममताने. का ग आई, मला तुझ्याबरोबर वेळ घालवायचा आहे. 1 वर्ष फुकट गेलं तर असा काय फरक पडतोय माझ्या आयुष्यात. पण तुझ्याबरोबरचा माझा प्रत्येक दिवस मला अविस्मरणीय करायचा आहे आई. मजा करू आपण. कसली चिंताच नको. तुझ्या आवडीचे पदार्थ करीन मी. खरेदी करू मनसोक्त. नाटकं पाहू. हुंदडू इकडे तिकडे. तुला आमचा वेळ मिळत नाही म्हणतेस ना. आता कंटाळा येईल इतका वेळ देणार आहे मी तुला. बाबांनाही आपल्याबरोबर ठेवू सतत. तू, मी आणि बाबा. सगळं जग विसरून आपल्या तिघांचं विश्व उभारू आपण. वेदू, मला समजतायत ग तुझ्या भावना. पण हळूहळू माझी ताकद कमी होत जाणार ग. उपचारांना शरीर किती साथ देतोय त्यावरही अवलंबून आहे सारं. नाही ग, तू होशील बरी. आणि नको असं बोलूस ग. ऐकवत नाही ग मला. वेदांगीचा वेदनेनं झाकोळलेला चेहरा बघून काही क्षण ममता गप्प झाली. वेदू, तुला जर खरंच मला आनंदी पाहायचा असेल ना तर अभ्यास कर, परीक्षा दे. नाहीतर सहजासहजी नाही ग जाऊ शकणार मी. माझ्या कुठल्याही गोष्टीला तू कधी पटकन होकार देत नाहीसच. मी बाबांना सांगते, ते ऐकतील माझं. वेदांगीला आईचा राग आला. रात्रभर विचार करून तिने हे ठरवलं होतं आणि एका झटक्यात त्यावर पाणी पडलं. बोल तू बाबांशी. पण वेदू, आता तुझी बाबांना मदत लागेल. चिडचिड न करता करायचं हो सारं. एवढ्या तेवढ्याला रागवतेस, ते बरं नाही ग. ममताच्या शांत स्वरानं वेदांगी वरमली. करेन मी मदत बाबांना. आपण आजीला बोलवून घेऊया का. ममता हसली. माझ्यासाठी वर्ष फुकट घालवायला तयार होतीस आणि मदत म्हटल्यावर आजी आठवली होय. ती पुढे काहीतरी बोलणार तेवढ्यात प्रसाद आला. आजीला का बरं बोलवायचं आहे. चप्पल काढता काढता त्याने विचारलं. मदतीला. मी पण हे वर्ष घरीच राहते म्हटलं आईला तर ती तयार नाही. आजीला बोलावून घ्यावंच लागेल. लगेच उपचार सुरू करायचे. आणि वर्ष फुकट घालवून तू काय करणार. अभ्यासात व्यग्र राहिलीस ना तर आईच्या मागची भुणभुण कमी होईल. निघा आता, शाळेला दांडी मारू नका. वेदांगी नाराजीचा कटाक्ष टाकत तिथनं उठली. ती शाळेत निघून जाईपर्यंत प्रसादनं दोन्ही घरच्या माणसांना कल्पना दिली होती. त्यांचं फोनवरचं बोलणं ऐकत ममता तिथेच सोफ्यावर टेकली. तिला आईच्या कुशीत लपावंसं वाटत होतं. तीच एक जागा होती सुरक्षित. ब्रह्मदेव सुद्धा आईच्या कुशीतून तिला ओढण्याचं धाडस करणार नाही याची तिला खात्री होती. पण ती फोनवर कोणाशीच बोलली नाही. सोफ्यावर लवंडून कपाळावर हात टाकून ती पडून राहिली. फोनवरचं बोलणं आटोपलं आणि प्रसाद आत निघून गेला. तो जवळ येऊन बसेल, धीर देईल, डॉक्टरांशी काय बोलणं झालं ते सांगेल ही आशा फोल ठरली होती. कपाळावरचा हात काढत ती डोळ्यातनं घळाघळा वाहणारे अश्रू पुसत राहिली. त्याच्या अंगावर खेकसावं, जावं, जाब विचारावा असं वाटत होतं, पण तितकं त्राण उरलंय असं वाटतच नव्हतं. हे धन्वंतरी, तुम्ही आता मारणार असं सांगून आधीच मारून टाकतात असा विचार डोकावला तिच्या मनात आणि तिचं तिलाच हसायला आलं. स्वतःला सावरत ती उठली, खोलीच्या दाराशी आली आणि थबकली. प्रसाद पलंगावर बसून रडत होता, लहान मुलासारखा. दोन्ही हातांनी डोळे पुसत होता. तिच्या पोटात माया दाटून आली. त्याला इतकं केविलवाणं तिने कधीच पाहिलं नव्हतं. कालही पहिला आवेग ओसरल्यानंतर तो शांत होता, तिची समजूत घालत होता, आणि आता काय हे. कॅन्सरनं माणसाला इतकं हातबल करावं. ती तशीच मागे फिरली. आवडलं नसतं त्याचा रडका चेहरा तिने पाहिलेला त्याला.
काय झालं होतं हे? एका क्षणानं घरातला आनंद हिरावून घेतला होता. आपण वेळेवर का नाही गेलो डॉक्टरांच्याकडे म्हणून ती स्वतःला बोल लावत राहिली. आता कदाचित काही दिवस, महिने, नक्की वेळ नाही ना सांगू शकत धन्वंतरी सुद्धा. त्यांनी आता माझं भवितव्य परमेश्वराच्या हाती सोपवलंय. 40 देखील ओलांडणार नाही. कसं होईल माझ्याशिवाय या दोघांचं? का का आली ही वेळ माझ्यावर? कितीतरी तास उत्तरं नसलेले प्रश्न ती स्वतःलाच विचारत होती. अश्रूही आटले. हळूहळू तिची तीच सावरली. आता जे होईल त्याला तोंड द्यायचं हसतमुखानं, प्रयत्नांची पराकाष्ठा करायची. वेदूसाठी, प्रसादसाठी चेहऱ्यावर प्रसन्नतेचा मुखवटा चढवायचा. ती खरंच उत्साहानं उठली. आवरायला हवं होतं. आई कोणत्याही क्षणी येईल याची खात्री होती तिला. तिने खरंच निश्चयानं सारं आवरलं. प्रसादला बाहेरूनच हाक मारून तयार व्हायला सांगितलं. एका नाटकाला सज्ज झाली ती. आयुष्याच्या रंगमंचावरचं अखेरचं नाटक. कसलेल्या नटीचा अभिनय ती आल्या गेल्यांसमोर करणार होती. आता निरोप घ्यायचा तो हसतमुखानंच. साऱ्यांच्या स्मृतीत तसंच राहायचं. ठरवलं तशी ती वागलीही. माहेरची सगळी आली तेव्हा कोसळो की काय असं वाटत होतं, पण जमलं तिला. तिने जमवलं ते. तो आठवडा गडबडीचाच गेला. दोन्ही घरची माणसं जाऊन येऊन होती. तिच्या डॉक्टरांच्याकडच्या खेपा चालू झाल्या होत्या. स्तन काढून टाकल्यावर अपंग झाल्याच्या भावनेनं, नैराश्यानं तिला घेरलं, पण ती सावरली त्यातून. आता एक एक गोष्टी हातातून निसटणार हे स्वीकारल्यासारखं स्वतःच्याच वेदनांकडे तटस्थतेनं पाहायला ती हळूहळू शिकत होती. वेदांगीच्या अभ्यासाची आठवण करून द्यायला विसरत नव्हती. कितीतरी दिवसांनी घर भरलं होतं. ममता आनंदात होती. नंतरही दोन्ही घरच्या माणसांनी आपापसात सारं ठरवून टाकलं. सतत तिच्या मदतीला येऊन जाऊन कुणी असेल याची व्यवस्था झाली आणि भेटायला येणाऱ्यांची ये जा वाढत राहिली. दिवसागणिक ममता भरल्या घरात एकटी पडायला लागली. वेदांगी अभ्यासात बुडालेली. प्रसाद तिच्या उपचारांच्या खर्चासाठी मार्ग शोधण्यात. त्या दिवशी कितीतरी दिवसांनी ती तिघं घरात होती. प्रसादच्या चेहऱ्यावरची चिंता वाचता येत होती. अचानक प्रसादनं कपाटाचं दार उघडत जोरात हाक मारली तशी दचकून दोघीही खोलीच्या दारात येऊन उभ्या राहिल्या. "ए, पैसे कुठून आले?" "कुठले?" त्याच्या हातातल्या पाकिटाकडे बघूनही ममताच्या लक्षात येईना. 25,000 आहेत. मी बँकेतनं काढले नव्हते. ममताला काय प्रकार असावा ते लक्षात आलं. ताईने ठेवले असणार. "तू मागितलेस?" प्रसादच्या कपाळावर आठी उमटली. "नाही, मी कशी मागेन? ती देत होती, मी नाही घेतले. तुला आवडणार नाही असंच सांगितलं. त्यामुळे ठेवून गेली असेल." "देऊन टाक तिला परत ते." रागारागानं त्यानं पाकिट तिच्या हातात कोंबलं आणि तो बाहेरच्या खोलीत जाऊन बसून राहिला. ती त्याच्या बाजूला जाऊन बसली. "प्रसाद, नको ना रे रागवू. मला कळतंय आहे त्या परिस्थितीत तू मार्ग काढतोयस. पण मलाही आता कंटाळा यायला लागलाय. माझ्या उपचारांच्या खर्चाचा ताण मला नाही पेलवत आहे. वाढत्या खर्चानं हिरावलंय तुला माझ्यापासनं. तुम्हा दोघांसाठी जितके दिवस जास्त इथे राहता येईल तेवढा प्रयत्न करतेय मी. इच्छाशक्ती म्हणतात ना, ती पणाला लावतीये. पण या सगळ्या चित्रात मी फक्त आपण तिघच पाहत होते, पण ते चित्र उलटपालट झालंय. भेटीला येणाऱ्यांच्या गर्दीत मी एकाकी पडलीय. शोधत राहतीये रे तुम्हा दोघांना. तुम्ही सापडत नाही. जी येतात त्यांच्या डोळ्यात खोल खोल पाहत राहते. छंदच चढलाय मला तो. नजरा किती बोलक्या असतात ना. हे बहुतेक आपण शेवटचं बघतोय एकमेकांना, ही नजर बोचते मला. बिचारी, नेमकं मुलीचं 10वीचं वर्ष. आईवडिलांचं काय होत असेल हेच वाचते रे मी प्रत्येकाच्या चेहऱ्यावर.
काही जण ठरवून माझ्या आजाराबद्दल बोलत नाहीत, पण त्याचा त्यांना किती त्रास होतो ते दिसत राहतं रे मला. कॅन्सरनं मेलेल्या माणसांची यादीच ऐकवतात लोक. ती ऐकवता ऐकवता काहीतरी चमत्कार होऊन मी जगेन असा दिलासा सुद्धा देतात. हे सगळं आता थोडेच दिवस तर सहन करायचं आहे. या वेदना आणि अशी माणसं, असं स्वतःला बजावत आली माणसं साजरी करते मी. माणसांच्या त्या गर्दीत मीच का हा प्रश्न निरर्थक असला तरी विचारत राहते. कोणाकडून तरी जीवन हुसकावून घेता येत असेल तर घ्यावं असंही वाटतं. आयुष्य किती सुंदर असतं हे आत्ता पटतंय रे. आला क्षण उपभोगा म्हणताना आपण किती पडझड करून टाकतो ना त्या क्षणांची. आनंदाचे क्षण आळवाच्या पानावरच्या थेंबासारखे अलगद निसटून जाऊ देतो आणि वेदनेचे व्रण आपल्याबरोबर कायमचे वास्तव्याला आपणच आणतो. पण आता नाही मला तसं होऊ द्यायचं. मला माझ्या आजूबाजूला प्रसन्न वातावरण हवंय. फुलांचा सुवास हवाय. त्या सुगंधाप्रमाणे मन ताजंतवानं करणारं निखळ हसू हवंय. खरं काय वाटतंय ते लपवून कुणीतरी मला हसवावं, इकडच्या तिकडच्या गप्पा मारून मीही खूप हसावं, खिदळावं अशी उत्कट इच्छा आहे. तुम्हा सर्वांचाच युद्धपातळीवर शारीरिक, आर्थिक, मानसिक झगडा चालू आहे. आणि या साऱ्या वेदना सोसत आनंदीपणाचा मुखवटा पांघरण्याचा माझा. दोन्ही घरच्यांना माझं गेल्या जन्मीचं देणं असल्यासारखं ओलीला धरलंय या कॅन्सरनं. आर्थिक भार पेलण्यासाठी ही संस्था, ती संस्था, सारं तू करतोयस ते कळतंय रे मला. मग घरच्यांनी मदतीसाठी पुढे केलेला हात स्वीकारायला काय हरकत आहे? शारीरिक, आर्थिक जी जमेल ती मदत ते ममताला करतायत. तुला नाही असं समज आणि साऱ्यांची मनं राख. तुझ्या स्वाभिमानी मनाला काय यातना होत असतील ते कळतंय रे मला. पण नको रागूस रे माझ्यावर. फार ओशाळं व्हायला होतं रे मला. ममता, प्रसादला काय बोलावं ते कळेना. बोलू देत रे मला. बोलू देत. एकदाच आणि शेवटचं. पुन्हा या विषयावर काही बोलणार नाही. देवाला मी सारखं विचारतेय की आपण असा काय गुन्हा केला की वेदूवर इतक्या लहान वयात आईच्या प्रेमाला पारखं होण्याची वेळ आणलीस. सगळे देव कुठेतरी बुडवून टाकावेसे वाटतात. कधीतरी वाटतं रोज कणाकणानं मरण्यापेक्षा पटकन मोकळं व्हावं आणि सोडवावं सगळ्यांना ह्या अंत माहीत असलेल्या धडपडीतनं. पण जीव अडकतोय तो वेदूसाठी. सकाळी डोळे उघडते ते तुम्हा दोघांना पाहण्यासाठी. वेदूच्या महत्वाच्या वर्षात या आजारानं फार व्यत्यय आणलाय रे. नाही सहन होत आता मला ते. इतका वेळ दाराआड उभं राहून अश्रू थोपवत राहिलेली वेदांगी पुढे आली. तिने आईला घट्ट मिठी मारली. अगं अगं वेदू. कसं बस ममतानं तिला बाजूला केलं. वेदू, अगं ताकद नाहीये ग माझ्या अंगात म्हणून बाजूला केलं तुला. आणि रडू नको बाळा. किती रडशील. वेदू, अगं ऐक ना मी काय म्हणतेय. शांत हो. ती बराच वेळ वेदांगीला थोपटत राहिली. वेदांगी सावरली आहे असं वाटल्यावर ममतानं मन मोकळं केलं. वेदू, तू कुशीत येऊन झोपतेस ना तेव्हा वाटतं तुला अलगद लपेटून घ्यावं अंगाशी, हृदयात जपून ठेवावं कायमचं. या कॅन्सरनी मलाच पोखरलं असतं तर माफ केलं असतं मी आजाराला, पण त्यांनी तुझा अल्लडपणा माझ्या देखत हिरावून घेतलाय ग वेदू. या अपराधाला माफी नाही बाळा. बाळा, तू डोळ्यातले अश्रू लपवत मला घट्ट धरून ठेवतेस ना तेव्हा या जगातून मी जाऊ नये म्हणून तू मला धरलंयस असं वाटत राहतं ग. तुझी ही धडपड बघून माझं हृदय पिळवटून जातं, काळीच कापतं, रक्तबंबाळ होतं ग माझं मन. मग वेदना सोसायची ताकद माझी मीच नव्या दमानं जोखायला लागते.
तुझं अकाली मोठं होणं, माझी आई बनणं नाही पेलवत आहे ग मला. कोणत्या पापाची शिक्षा भोगतीये ग मी ही? प्रसाद मायलेकीचं संभाषण डोळ्यातले अश्रू न लपवता ऐकत राहिला. वेदांगी काहीतरी बोलणार तेवढ्यात ममताच म्हणाली, वेदू, तुला हे कितपत कळेल माहीत नाही, पण सतत काय वाटत असतं ते सांगून टाकते. तुम्ही दोघंही इथेच आहात तर. जीवन म्हणजे अज्ञाताच्या दिशेनं चालताना वाटेत लागणारा थांबा. त्या थांब्यावर काही जण खूप वेळ विसावतात. काहींना फार घाई असते पुढे निघून जायची. विसावा संपून माझा प्रवास कदाचित पूर्णत्वाच्या दिशेनं असेल, त्यालाच मृत्यू म्हणायचं का? तो कसा येतो, कुठे घेऊन जातो, काय होणार मृत्यूनंतर? पुनर्जन्म? खूप प्रश्न सतावतात मला. अध्यात्म वाचायच्या आधीच जायची वेळ झाली ना, त्यामुळे अचानक वास केलाय माझ्या मनात या प्रश्नांनी. खूप भीतीही वाटते ग. जन्माला आल्या आल्या आईचं बोट धरलं होतं, आता ते सुटलं तर मी हरवेन अशी भीती वाटतेय. आईचा हात घट्ट धरून ठेवते ना, तेव्हा ही भीती तिच्यापाशी व्यक्त करावीशी वाटते, पण मी काही बोलत नाही ग. नुसतं साठवून घेते तिला माझ्या नजरेत. माझ्या शेजारी उसनं अवसान आणून ती बसते, तेव्हा तिला थोपटून धीर द्यावासा वाटतो. जशी तू माझी आई झाली आहेस ना वेदू, तसं मला माझ्या आईची आई व्हावंसं वाटतं, पण तेवढं त्राणच उरलेलं नाही ग अंगात. ममता मन मोकळं करत होती अखेरचं. वेदांगी प्रसाद तिचा प्रत्येक शब्द आसूसून ऐकत होते, तिला थोपटत होते. आपल्या स्पर्शानं, इच्छाशक्तीनं ती बरी व्हावी असं दोघांनाही वाटत होतं. ममता शांत झाली. सुन्न शांततेनं मनाला, खोलीला विळखा घातला. वेदू, मला एक वचन दे ग. ममतानं अचानक विषय बदलला. वेदांगी हसली. आई, अगं तू कधीपासनं वचन मागायला लागलीस का? शपथ, वचन असलं काही खरं नाही म्हणतेस ना तू? तरीही कसं बसं हसत तिने हात पुढे केला. बरं चल, दिलं. काय हवंय तुला माते? नाटकीपणाचा आव आणत वेदांगीनं वातावरण हलकं करायचा प्रयत्न केला. मला ठाऊक आहे वेदू, बाबांशी बोलून तू परवानगी मिळवली आहेस परीक्षेला न बसण्याची. मी आनंदानं इथला निरोप घ्यावा असं वाटत असेल तर परीक्षा दे. नुसती परीक्षा देऊ नकोस. असं यश मिळव की सगळे अचंबित झाले पाहिजेत. कौतुकाच्या वर्षावात तू न्हावून निघाली पाहिजेस. तुझ्या जिद्दीची प्रशंसा जेव्हा होईल ना, तेव्हा माझं अकाली जाणं अर्थपूर्ण होईल, सार्थकी लागेल. आई, अगं मी परीक्षा द्यायची नाही म्हणत होते ना, ते तुझ्यासाठी. पण आता तुझ्यासाठी मी रात्रीचा दिवस करून अभ्यास करेन, मिळवेन मी यश. करेन मी सगळं अर्थपूर्ण, आणि ते पाहायला तू असशील. अशी सहजासहजी नाही जाऊ देणार ग मी तुला. वेदांगीनं वचन दिलं, पण ती तिथे थांबली नाही. डोळ्यातले आसू पुसत प्रसादनं ममताला अलगद जवळ घेतलं. इतका वेळ बळ आणून बोलत राहिलेली ममता प्रसादच्या हळुवार स्पर्शानं कोसळली. प्रसाद, प्रसाद, तू तरी सांगणार आहे त्या यमदूताला परत जायला? मला अजून जगायचंय, खरंच मला अजून जगायचंय. त्या दिवसानंतर वेदांगीनं झपाटल्यासारखा अभ्यास केला. ममता किती दिवसांची सोबतीये हे जसं कोणाला ठाऊक नव्हतं, तसंच ती परीक्षेच्या पहिल्याच दिवशी जाईल हे सुद्धा. 8 महिन्यांचा अथक प्रवास संपायची वेळ आली. 3 आठवडे फक्त वेदना कमी होण्याची औषधं चालू होती. ममताला होणारा त्रास पाहून प्रसाद वेदांगीलाच पळ काढावा असं वाटायचं. कधी वाटायचं देवानं थोडी तरी दया दाखवावी आणि सोडवावं तिला. तर कितीदा तरी काहीतरी आश्चर्य घडेल आणि ममता बरी होईल ही आशा बळावायची. येणारा प्रत्येक दिवस असाच जात होता. परीक्षेला आईचा आशीर्वाद घेऊन गेलेली वेदांगी घरी आली, ती जणू जात्या जीवाला निरोप देण्यासाठीच.
वेदांगीनं जवळ बसत पहिलाच पेपर अगदी सोप्पा गेल्याचं सांगितलं आणि ममताच्या डोळ्यातलं पाणी खेळेना. वेदू, आता नाही ग थांबता येणार मला. तू परीक्षा देतीयेस ही खात्री करायची होती म्हणून कशी तरी थांबले. आता जाऊ देत मला आणि सगळे पेपर उत्तम दे. हे एवढं वाक्य म्हणायला ममताला 15 मिनिटं लागली. पण कुणीच तिला थांबवलं नाही. तिच्या अंगावर हळूवार हात फिरवत वेदांगी आश्वासन देत राहिली आणि त्या आश्वासक स्पर्शाच्या सोबतीनं ममतानं डोळे मिटले, कायमचे. पण वेदांगीचा मनोनिग्रह थक्क करून टाकणारा होता. दिवस कार्य चालू असताना फक्त एकदाच ती तिच्या बाबांच्या आणि आजीच्या गळ्यात पडून रडली होती, हमसाहमशी. हाक मारायला येणाऱ्यांच्या, दिवसकार्यांच्या धावपळीत तिला फक्त तिची आई, परीक्षा आणि तिला दिलेलं वचन इतक्याच गोष्टी दिसत होत्या. आणि आज ममताला दिलेलं वचन वेदांगीने पूर्ण केलं होतं. वेदांगी आश्चर्य आणि कौतुकाच्या शब्दात न्हावून निघत होती. बाप लेकीने एकमेकांकडे पाहिलं. जिथे असेल तिथे आई खुश असेल. केलं मी तिला दिलेलं वचन पूर्ण. तोच एक ध्यास होता तिचा शेवटपर्यंत. आईचा आणि तुमचा पेढा. वेदांगीनं एकदम 2 पेढे प्रसादच्या तोंडात कोंबले. त्यांनीही 2 पेढ्यांचा घास तिला कौतुकानं दिला. दोघांच्या विचारांचा, आठवणींचा थांबा एकच होता. त्या थांब्यावर हेलकावणारा आठवणींचा, प्रसंगांचा लंबक स्थिर झाला. एक अध्याय संपला होता. अकस्मात, अकल्पित. पण पुढची वाट ममतानं वेदांगीकडून घेतलेल्या वचनामुळे सुकर होती, यशाची होती आणि त्या वाटेवर वेदांगीला पाऊल टाकायला प्रसाद मदत करणार होता, नव्या उमेदीनं. श्रोते हो, ही होती वचन, ही मोहना प्रभुदेसाई जोगळेकर यांची कथा. खात्री आहे कथा तुम्हाला नक्की आवडली असेल. कथेचा व्हिडिओ लाईक करा. कथा कशी वाटली हे कमेंट करून जरूर कळवा. कथा मित्रपरिवारात, नातेवाईकात शेअर करा. आणि हो, चॅनल सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल तर प्लीज चॅनल तेवढं सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात अशाच उत्तम कथेसह. तोपर्यंत नमस्कार मित्र.